श्री स्वामी समर्थ. आणि आज आपण स्वामींचे 11 गुरुवार कसे करायचे आणि कोणी करावे या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळावा यासाठी स्वामींची सेवा ते अगदी मनोभावे व श्रद्धेने करीत असतात. मित्रांनो, स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि कोणत्याही संकटातून ते आपल्याला बाहेर काढतील असा विश्वास देखील प्रत्येक स्वामी भक्तांना असतोच. तर मित्रांनो, गुरुवार जे व्रत असते म्हणजेच आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करतो, तसेच अनेक जण हे दररोज म्हणजे आठवड्यातून येणारा जो गुरुवार आहे त्या गुरुवारी व्रत हे करायचा आपण कोणत्याही गुरुवारपासून सुरू करू शकतो. स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत कसे करायचे, त्याची मांडणी कशी आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलूयात. संकल्प कसा करायचा. मित्रांनो, स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत केल्याने अनेक भक्तांना याची प्रचिती देखील आलेली आहे. तर मित्रांनो, स्वामी समर्थांचे 11 गुरुवारचे व्रत कसे करायचे हे आपण जाणून घेऊया. आपण ज्यावेळेस स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत करणार आहोत त्याच्या अगोदर आपला संकल्प करायचा असतो. तर हा संकल्प कसा करायचा याविषयी जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्यावरही एक व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल. ज्या वेळेस स्वामींचे 11 गुरुवार करणार आहोत त्याच्या अगोदर तुम्हाला बुधवारी किंवा तुम्ही ज्या दिवशी गुरुवार करायला सुरुवात करणार आहात त्या दिवशी म्हणजे गुरुवारी तुम्हाला स्वामी समर्थाच्या केंद्रात जायचे आहे. जर तुमच्या घराजवळ दत्त महाराजांचे मंदिर नसेल तर आपण घरीच गुरुवारी संकल्प करू शकतो. तुम्ही म्हणाल, हा स्वामी गुरुवारचे व्रत कोण कोण करू शकतं? तर स्त्री पुरुष कोणीही करू शकतं ज्यांना वाचता येतं. आणि आपले आजी आजोबा म्हणजे कोणत्याही वयात आपण स्वामी समर्थांचे 11 गुरुवार करू शकतो. आणि स्वामी समर्थांच्या गुरुवाराची सुरुवात कधी करायची? आपण कोणत्याही महिन्यात गुरुवारी आपण सुरुवात करू शकतो, कारण का सगळेच महिने हे शुभ असतात. त्यामुळे आपण कोणत्याही गुरुवारी ही सुरुवात करायला काहीही हरकत नाही. आणि आपण 11 गुरुवार करायचे, त्यामुळे एखादा जर गुरुवार आपल्याच्याने स्किप झाला म्हणजे मासिक धर्म किंवा काही इमर्जन्सी आली तर तो गुरुवार आपण पकडायचा नाही. आणि आपण नेक्स्ट गुरुवारपासून आपण पूजा आणि नित्यसंकल्प करायचा आणि तो गुरुवार पकडायचा. जर आपल्याला एखाद्या गुरुवारी कुठे बाहेर जावं लागलं किंवा इमर्जन्सी आली, मी तर म्हणेन की 3 महिने जोपर्यंत 11 गुरुवार होत नाहीत तोपर्यंत बाहेर गावाला वगैरे जाण्याचं टाळा. पण जर इमर्जन्सीमध्ये जावं लागलं आणि आपण तिथे जाऊन जर स्वामी महाराजांची सेवा करू शकलो म्हणजे जप माळ वगैरे तर आपण नक्कीच करावी. पण जर आपण पूजा वगैरे करू शकलो नाही तर तो गुरुवार आपल्याला पकडायचा नाही आहे. आणि जर आपण माहेरी जात असेल आणि तिथं जर आपण तर आपण तिथे गुरुवार करू शकत नाही. आपण जर सासरी जात असेल तर तिथे आपण नक्कीच गुरुवारची पूजा करू शकतो. आणि जर आपल्याला उपवास पकडायचा की नाही गुरुवारी, जर आपल्याला शक्य होत असेल तर आपण नक्कीच उपवास पकडायचा. पण जर एखाद्याला शक्य होत नसेल तर काहीही होत नाही. स्वामी महाराज म्हणतात की स्वामी महाराज फक्त आपल्या भक्तीकडे, आपल्या सेवेकडे बघतात. त्यामुळे आपण किती मनोभावाने सेवा करतो स्वामी महाराजांची याच्याकडे खूप लक्ष द्या. त्यामुळे स्वामी महाराजांचं नामस्मरण हे व्हायलाच हवं त्या दिवशी. त्यामुळे 11 गुरुवारचं व्रत करताना मांसाहार करायचा की नाही? मी म्हणेन की करायचाच नाही. आणि 3 महिने जर आपण केला नाही मांसाहार तर आपण काही मरत नाही. त्यामुळे 3 महिने हा मांसाहार नकोच. खूप जणी विचारतात की फक्त गुरुवारी जर आम्ही नाही खाल्लं आणि एरवी खाल्लं तर जमेल का? नाही नाही, 3 महिने जोपर्यंत आपले 11 गुरुवार होत नाहीत तोपर्यंत मांसाहार टाळायचा. आणि ब्रह्मचर्य व्रताचं पालन कसं करायचं? गुरुवारी फक्त ब्रह्मचर्याचं आपण असंही गुरुवारी ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतो, तसंच हे 11 गुरुवार आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं, एरवी काही नाही. आणि आपल्याला आता पूजेची मांडणी वगैरे कशी करायची याबद्दलही व्हिडिओ पाहिजे असेल तर तोही मी कमेंटमध्ये मला सांगा. आपल्याला 11 माळी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 11 माळी जप करायचा आहे. आणि 11 वेळेस तारक मंत्राचा जप करायचा आहे. तारक मंत्र म्हणजे निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. हा सर्वांनाच माहिती आहे आणि जर माहिती नसेल तर गुगलवर यूट्यूबवर आपल्याला भेटून जाईल. त्याचा 11 वेळेस जप करायचा आहे. 11 माळी जप करायचा आहे. जर तुमच्याकडे माळ नसेल तर तुम्ही 15 ते 20 मिनिटं स्वामींच्या
मूर्तीसमोर बसून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे. आणि पूजा ही मांडताना आपल्याकडे स्वामी समर्थांचा फोटो हा असायलाच हवा. त्यामुळे श्री स्वामी समर्थ सारामृताचे 1 ते 21 अध्याय आपल्याला एका बैठकीत वाचायचे आहेत. खूपच जास्त इमर्जन्सी असेल तर आपण उठू शकतो, पण मी म्हणेन की एका बैठकीत आपण 1 ते 21 अध्याय वाचायला हवेत. आणि 11 माळी जप आणि 11 वेळेस तारक मंत्राचा जप हे आपल्याला 11 गुरुवारी आपल्याला सेवा स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे. काही जण म्हणतील की मी सकाळी स्वामींचा जप करतो, नंतर दुपारी अध्याय वाचतो, परंतु असे अजिबात चालणार नाही. मित्रांनो, ही सेवा करीत असताना तुम्हाला वेळ काढून या तिन्ही गोष्टी करायच्या आहेत. बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की आम्हाला अडचण आल्यानंतर नेमके काय करायचे? तर मित्रांनो, अशा महिलांनी ज्यावेळेस तुम्हाला अडचण येईल त्यावेळेस तुम्ही त्या दिवशी गुरुवारचा उपवास करायचा, परंतु तो दिवस तुम्ही त्या 11 गुरुवारीमध्ये अजिबात धरायचा नाही. तसेच मित्रांनो, अनेक जणांना प्रश्न असतो की आम्हाला BP, शुगरचा त्रास आहे आणि आम्ही उपवास कसे करणार? तर मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज हे कधीही तुम्हाला उपवास करण्यास सांगत नाहीत. तर स्वामी समर्थांना तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने केलेली सेवा यावर ते खूप खुश होतात. त्यामुळे उपवास जमत नाही, त्यांना उपवास नाही केला तरी चालेल, परंतु अगदी मनोभावे व श्रद्धेने मात्र हे सर्व विधी पूजा करायची आहे. या 11 गुरुवारचे व्रत केल्यानंतर याचे उद्यापन आपण करायचे. आणि आपण 11 गुरुवारचे व्रत केल्यानंतर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला अनुभव काय आले. कारण का माझ्या याच्यातल्याच पहिल्या गुरुवार झाल्यानंतरही खूप जणांना अनुभव येतो. आपण संकल्प केलेला तो पूर्ण होतो. त्यामुळे 11 गुरुवार झाल्यानंतर आपला संकल्प हा पूर्ण होणारच, आपल्या इच्छा ह्या पूर्ण होणारच. तुम्ही बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. स्वामींचे 11 गुरुवार केल्यानंतर प्रत्येकालाच त्यांची मनोकामना पूर्ण होते. तुम्हाला काही प्रश्न असतील तुमच्या मनात तर नक्की कमेंट करून विचारा. कारण का जर तुम्ही प्रॉब्लेममध्ये आहात, संकटांमध्ये आहात तर स्वामींची सेवा आपल्याला कधीही त्याच्यातून तारून काढते. त्यामुळे स्वामींची नित्यसेवा आणि स्वामींचे 11 गुरुवार हे करायलाच हवेत. आणि मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. स्वामींचे 11 गुरुवार केल्यामुळे खूप काही आपल्याला आपल्या मनातील इच्छा आपण आनंदी राहतो, खुश राहतो आणि आपल्या घरातलं वातावरण खूप चांगलं राहतं, पॉझिटिव्ह राहतं. आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुमचा आलेला स्वामींचा अनुभव कसा होता ते. श्री स्वामी समर्थ.